नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, समाज कल्याण भरती या सर्वांसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नांचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP नोट्स जर कोणाला पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, प्रमोद, तोष, हर्ष बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द बघा। प्रमोद, तोष, हर्ष बघा या ठिकाणी शब्द आहेत, कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी बघा या ठिकाणी शब्द आहेत। हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा अक्का, अण्णा, ताई, भाकरी बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रल्हाद केशव आत्रे यांचं बघा केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कोहिमा बघा नागालँड या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागालँड या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हजारीबाग बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। हजारीबाग बघा हे एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हजारीबाग राष्ट्रीय उद्यान, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठी गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, गुवाहाटी बघा हे शहर ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये। नेवेली बघा हा भारतामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा नेवेली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप D ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप D 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप D च्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअर पुस्तके घेऊ शकणार आहात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे।
बघा रेल्वेचे बघा इंजिन बनवण्याचा कारखाना बघा चित्तरंजन बघा हा कारखाना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये प्रसिद्ध हवा महल कोणत्या ठिकाणी बघा भारतामधला प्रसिद्ध हवा महल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हवा महल कोणत्या ठिकाणी आहे. बघा जयपूर राजस्थान बघा या राज्यामध्ये या ठिकाणी हवा महल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉलेचा धूमकेतू बघा दर 76 वर्षांनी दिसतो तर यापूर्वी तो खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता. बघा हॉलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो तर यापूर्वी बघा तो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1986 या वर्षी बघा हॉलेचा धूमकेतू या ठिकाणी तो दिसला होता. प्रश्न क्रमांक 13 बघा खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग भारतामधला पहिला लोहमार्ग बघा मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता. बघा लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये व भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी अल हिलाल बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. बघा अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी बघा हे सुरू केलेलं मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गदर बघा हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये लाला हरदयाळ हे बघा अमेरिकेमध्ये वर्तमानपत्र चालवत होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 12 डिसेंबर सन 1911 दिल्ली येथे बघा दरबार भरून बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता 12 डिसेंबर सन 1911 दिल्ली या ठिकाणी बघा दरबार भरून बघा बंगालची फाळणी बघा जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी ही रद्द केली होती. प्रश्न क्रमांक 17 स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय रत्न ब्राह्मणाचे कश्यप हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत. बघा तृतीय रत्न ब्राह्मणाचे कश्यप गुलामगिरी बघा हे सर्व ग्रंथ पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवाणूपासून होणारा रोग यापैकी कोणता रोग आहे. बघा या ठिकाणी 4 रोग आहेत. जीवाणूपासून बघा होणारा रोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा देवी कांजण्या पोलिओ बघा हे सर्व बघा या ठिकाणी हे सर्व बघा विषाणूपासून होणारे रोग आहेत. तर कुष्ठरोग बघा या ठिकाणी जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे. बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध बघा हेनरी ब्रेकवेल यांनी बघा अल्फा गॅमा बीटा किरणांचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॉड लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. बघा कॉड लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कॉड लिव्हर ऑइलमध्ये बघा जीवनसत्व ड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा आलम आरा हा भारतामधला पहिला या ठिकाणी बोलपट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धैर्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. धैर्य विशेष नाम सामान्य नाम क्रियापद भाववाचक नाम धैर्य हा शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा अमरण बघा या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा तो समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे. पेनिसिलियम बघा पेनिसिलियम बघा बुरशी फंगस यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे. स्वित्झर्लंड हा देश बघा खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे.
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वित्झर्लंड. बघा हा देश युरोप या खंडामधला तो देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किती उंच इमारत आहे ही वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये बघा शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये बघा शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती. बघा सन 1818 या वर्षी बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये बघा शेवटची लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे. बघा यशवंतराव चव्हाण यांचा या ठिकाणी ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये बघा अगदी दक्षिणेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा कोकणामध्ये बघा अगदी दक्षिणेस असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा कोकणामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडे असलेली नदी म्हणजे तेरेखोल नदी. बघा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी बघा श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा वर्गीस कुरियन यांना बघा श्वेत क्रांतीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर. बघा हे सर्व शब्द बघा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे. बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा आज्ञावेताळ या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा आज्ञावेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी या ठिकाणी काही शब्द आहेत, हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अक्का, अण्णा, ताई, भाकरी. बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी. बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सूर्यास्त. बघा सूर्यास्त हा शब्द बघा स्वर संधी यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1972. बघा या वर्षी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं. बघा मी निबंध लिहिला आहे या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झाकले माणिक. बघा या ठिकाणी वाक्यप्रयोग योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक. बघा या ठिकाणी झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. बघा भद्रावती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची बघा एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या 46 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या बघा 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो. बघा संसदेच्या बघा 2 अधिवेशनामधला बघा जास्तीत जास्त बघा कालावधी बघा 6 महिने. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सलवाजुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची चळवळ आहे. बघा सलवाजुडूम बघा ही चळवळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील छत्तीसगड या राज्यासंबंधी या ठिकाणी चळवळ आहे.
दुसरा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 28 फेब्रुवारी या दिवशी बघा राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा श्रवण या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा श्रवण या शब्दापासून बघा तयार होणारं विशेषण म्हणजे श्रवणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. समाहार द्वंद्व समास बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 8 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा शांतिवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी बघा मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या बघा पी.व्ही. सिंधू बघा या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा पी.व्ही. सिंधू बघा या खेळाडू या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. लघु बघा लघु म्हणजे लहान. बघा लहानच्या विरुद्ध बघा लघु म्हणजे लहान. बघा दीर्घ या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. दुसरा क्रमांक तुणतुणे वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तुणतुणे वाजवणे बघा तुणतुणे वाजवणे म्हणजे वाक्यप्रचार पुन्हा पुन्हा तेच सांग या ठिकाणी सांगणे. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा थोर समाजसेवक बघा बाबा आमटे बघा मुरलीधर देवीदास आमटे बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी बघा जठरामध्ये बघा या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड या आम्लाचा स्त्राव होतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकार पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित रविशंकर बघा सितार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळाला नाही? बघा खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? बघा पु ल देशपांडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा कृष्णा कार्ड बघा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे. बघा श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती बघा श्री नारायण मूर्ती बघा हे इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? बघा मंगल पांडे यांनी बघा बराकपूर येथील बघा बराकपूर येथील छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती. बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा नागझिरा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व विषयाचं बघा IMP PDF बघा नोट्स पाहिजे असतील तर
99 22 64 81 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.